हॅपी बर्थडे दीपक. थँक यू. आय डोंट बिलीव्ह दिस शालिनी. आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस. तुला अंदाज नाही तू माझ्यासाठी काय केलंस. तुला माहितीये आजपर्यंत निम्म्याहून जास्त बर्थडे माझे विचित्र लोकेशनवर सेलिब्रेट झाले. कधी विमानात, कधी समुद्रात, कधी जंगलात. कोण सेलिब्रेट करणार बर्थडे. फक्त एकदा टांझानियाच्या जंगलात एका वाघाने सेलिब्रेट केला होता बर्थडे. कसं काय? मी तुला सांगितलं ना माझा वाढदिवस आहे. मग त्यांनी मला खाल्ला नाही. बट हाऊ डिड यू मॅनेज इट. तुला डेट कुठून कळली. तुझ्या बॅगेत एकदा लेन्स लिहिलं शोधत होते तेव्हा तुझी डायरी सापडली. दॅट्स नॉट फेअर शालिनी. म्हणजे आता तुझा बर्थडे शोधायला मला तुझी डायरी वाचायला पाहिजे. पण मी ते डायरी वापरतच नाही. ठीक आहे मग तू सांगून टाक. मी सांगण्यात काय मजा आहे. तूच ओळखलं पाहिजेस. इज दॅट अ चॅलेंज. येस इट इज. एक्सेप्टेड. बिकॉज शालिनी नथिंग इज इम्पॉसिबल. नथिंग. फोन कोणाला लावतो. जयदेवला. त्यांना माहिती नाही माझा बर्थडे 20 मेला आहे. माहिती नाही ना. मग सांगतो ना बायकोचा वाढदिवस 20 मेला आहे. हॅलो हेलो गोम्स. फोटोग्राफ रेडी हो गया क्या. अच्छा मैं शाम को आता हूँ. बाय. शी तू पण ना. ए शालिनी थँक्स. 20 में. शी मी सांगितलं. खरंच जयदेवचा फोन आहे. हॅलो बोलतोय. हो आहे. एक मिनिट. आईला सांगू बोलायचं नाही म्हणून. ए आई ही बरं बोलते. हॅलो. हो हो. तुम्ही काळजी नका करू. मी आहे. देते. ए आई मी मग फोन करतो तुला. ए आय लव्ह यू. बाय. दीपक हे तुझ्यासाठी. हे खूप छान आहे. प्रेझेंट आणलं नसतंच ना तर मला राग आला असता. खरं म्हणजे मला सुचतच नव्हतं तुला काय द्यावं. पण एवढं नक्की माहिती होतं असं काहीतरी द्यावं जे माझं स्वतःच आहे. माझं स्वतःच हे एवढंच उरलंय माझ्याकडे. तुला माहिती स्वतःच सगळं देऊन टाकू नये दुसऱ्याला. थोडस का होईना स्वतःकडे असू द्यावं. मी निघू. हो चल ना घरी सोडतो. चल. नाही नको. एकटं जायची सवय करायला हवी आता मला. ए तू खोटं बोलतेस. त्रास होतो मला खूप खोटं बोलण्याचा. कसं माहित. तू तर खोटं बोलतच नाहीस. बोलावं लागतं कधी कधी. जी बडखळते. शब्द सुचत नाहीत. मन मानत नाही. खरंच खरंच खूप त्रास होतो. कोणावर येऊ नये अशी वेळ. खरंच कोणावर येऊ नये अशी वेळ.
क्या है? चलो क्या है? ए, शालिनी शालिनी खबरदार मला हात लावत तर. शालिनी तू सोडणार तुम्ही तिला सॉरी. बोला. गेली रे ती शालिनी. तिच्या त्या याराबरोबर पळून गेली साली. जागावून आलाय का? इकडे झोप उडाली माझी. काय रे? हा काय तू बोलला होतास ना? तू बोलला होतास ना की माणसं वगैरे कळतात तुला, हा खूप कळतात म्हणून. अरे बाबा काय झालंय मला नीट सांगशील का? अरे तुझी ती सात्विक निर्मळ निरागस शालिनी माझ्या डोळ्यात देखत तिच्या प्रियकराबरोबर गेली रे साली. अरे त्या दीपकचा वाढदिवस होता ना म्हणून. त्या दीपकचा बर्थडे आणि तुलाही माहितीये. अरे म्हणजे काय? ती मला सांगून गेली दीपकला शेवटचं भेटून येते म्हणून. अच्छा म्हणजे हा सगळा तुम्ही मिळून माझ्या विरुद्ध प्लॅन आखलाय साले. हे बघे तू माझं शांतपणे ऐकून घेणार असेल तर मी बोलतो, नाही तर मी फोन ठेवतो. हा हे बघ मला ती सांगून गेली होती की मी जयला सांगून दीपकला शेवटचं भेटायला जाते म्हणून. पण मीच तिला म्हणालो तुला ते आवडणार नाही. यू रास्कल. एवढे दिवस माझ्या पैशाने दारू ढोसली आणि आता माझ्या विरुद्धच कट रस्ताय का रे? हा यू यू नालाय का? तू कोण लागतो रे तिचा? तिला परस्पर परमिशन द्यायला? अरे मूर्खा मी तिचा कोणीच लागत नाही. मी तुझा मित्र लागतो आणि तुझ्याच भल्यासाठी मी तिला दीपकच्या भेटी थांबव असं सांगायला गेलो होतो. अरे पण तुझी रिक्वेस्ट वासनात गुंडाळून मला चॅलेंज दिलं तिने. या जयदेवला चॅलेंज दिलं. हा अरे मी सोडणार नाही तिला. ते दोघं एकत्र मिळून माझ्या समोरून. नक्की काय झालंय सांगशील का? अरे त्या साल्या दीपकला मरेस्तवर चोपलाय मी. त्याच्या बर्थडेचा डेट डे करून टाकलाय मी. साला मला माझ्या समोरून त्याला दीपक दीपक करे टॅक्सीतून घेऊन गेली साली. मला डोंट टच मी म्हणाली. कुठे आहेत ते? अरे कुठे जाणार? तडफडले असतील इकडच्याच कुठल्या तरी हॉस्पिटल मध्ये. कुठे जाणार दुसरे? हा अरे शेखऱ्या साल्या सकाळचे 5 वाजता आहेत. ती शालिनी अजून घरी आलेली नाहीये. रत्नागिरीची सालच पोरगी. आय विल नॉट टॉलरेट दिस शेखऱ्या. मी हे सगळं तुझ्यामुळे सगळं. तिला शोधून आणतो, पकडून आण तिला जिकडे असेल तिकडून. अख्खी दुबई पालथी घाल. पण आता सकाळपर्यंत जर ती माझ्या घरी आली नाही ना परत तर शेखऱ्या तू संपलास. तू संपलास. काय होऊन बसलं हे सगळं? दीपकची काही चूक नसताना माझ्यामुळे. भाऊजी मला घरी जायचंय. मी तुला घरी न्यायला चालूय. जयदेव आपण बाहेर जाऊन बोलूया. आपल्यामुळे दीपक डिस्टर्ब व्हायला नको. हे बघ जयदेव खूप अपसेट आहे आणि तू दीपकची काळजी करू नकोस. मी त्याला मला माझ्या घरी जायचंय, रत्नागिरीला. माझं एवढं काम कराल? माझं परतीचं तिकीट काढून द्याल? आणि डिस्चार्ज मिळेपर्यंत प्लीज दीपकची काळजी घ्या. एक क्षणही मला इथे थांबायचं नाही आता. खरं तर मी तुला घरी घेऊन जायला आलोय, पण मला कळत नाही मी तुला आग्रह तरी कुठल्या जोरावर करू. आज दीपक वर जो प्रसंग आला तोच उद्या तुझ्यावर येणार नाही हे मी तरी खात्रीने नाही सांगू शकत. मोठा विचित्र पेच आहे. जयदेवनं फ्रेंडशिपचं चॅलेंज देऊन मला तुला घरी घेऊन येण्याची आज्ञा फरमावलेली आहे आणि तू परतीचं तिकीट काढून देण्याची विनंती करतेस. मला सांग मी बाजू तरी कुणाची घेऊ? खऱ्याची. मला एक सांग,
जयनं तुझ्यावर केलेली जबरदस्ती तू मुकाट्यानं सहन केलीस. त्याचे आणि मायाचे संबंध कळून सुद्धा तू गप्प राहिलीस. मग आजच असं वेगळं काय घडलंय की तुला इतक्या प्रकर्षानं रत्नागिरीला परतावंसं वाटलं? जयदेवनं दीपकला मारहाण केली म्हणून का उद्या हाच प्रसंग आपल्यावरही येईल याची भीती वाटली म्हणून? काळा निळा पडलेला दीपकचं डोकं टॅक्सीत मांडीवर घेण्याच्या क्षणापर्यंत मी हे ठामपणे सांगू शकत होते की हो, आम्ही फक्त मित्रच आहोत. पण आता ते तितक्याच ठामपणे सांगणं मला शक्य नाहीये. मला जयदेवची नाही, स्वतःचीच खूप भीती वाटते.